मुंबईमध्ये अटक केलेल्या दहशतवाद्यांचा प्लॅन अखेर समोर आलेला आहे। वांद्रे गरीबनगर कारवाईचा त्यांना बदला घ्यायचा होता। तोडकामाचा बदला घेण्यासाठी हल्ल्याचा कट रचण्यात आला होता। दिल्ली पोलिसांच्या तपासामधून ही माहिती समोर आलेली आहे। गरीबनगर परिसरामध्ये रेकी केल्याचंही समोर आलेलं आहे। पोलीस बंदोबस्ताचे व्हिडिओ आणि फोटो काढण्यात आले। फोटो व्हिडिओ पाकिस्तानी हँडलर्सना पाठवण्यात आलेले होते। हँडलर सोबतचे चॅट्स आणि व्हॉइस नोट्स आढळलेले आहेत। वांद्रे पूर्व येथील गरीबनगर परिसरातील अवैध मशिदीवरील तोडकामाचा बदला घेण्यासाठी मुंबई पोलीस आणि सुरक्षा दलांवर हल्ला करण्याचा कट रचण्यात आला होता। यासाठी पद्धतशीर आखणी देखील करण्यात आलेली होती, अशी धक्कादायक माहिती दिल्ली पोलिसांनी अटक केलेल्या दहशतवाद्यांच्या तपासामधून दिली आहे। आणि या संदर्भात अधिक बोलणार आहोत। आमचे प्रतिनिधी उर्वशी खोना आपल्यासोबत आहेत। उर्वशी, मुंबईमधून अटक केलेले दहशतवादी, त्यांचा प्लॅन नेमका काय होता तो समोर आलेला आहे। वांद्रे गरीबनगरमध्ये जी कारवाई झालेली होती त्याचा बदला घेण्यासाठी त्यांनी हा कट रचला होता। नक्कीच या लोकांना जे अटक करण्यात आलं आहे त्या विचारपूस मधून हे समजून येत आहे की गरीबनगर परिसरात जे अवैध मस्जिदवर तोडकामाचा बदला जो आहे तो घेण्यासाठी एक कट रचण्यात आलेला आणि तिथेच मुंबई पोलीस आणि सुरक्षा दलांवर हल्ला करण्याचा हा कट होता, असं त्यांचं अर्थ विचारपूस मध्ये बाहेर आला आहे। आणि या सगळ्यांसाठी एक प्रॉपर फॉर्मॅट म्हणजे एका पद्धती अनुसार जे आहे त्यांनी एक वेगळी अशी पूर्ण सेटअप निर्माण केलेली। दिल्ली पोलिसांकडून हे पण समजून येत आहे की हे जे सगळे आरोपी आहेत त्यांनी पूर्ण जे परिसर आहे त्याची रेकी केली आहे। त्या पोलीस बंदोबस्तचे व्हिडिओज आणि जे वेगवेगळे फोटोज आहेत ते पाकिस्तानच्या हँडलर्सला पाठवलं आहे। हे सगळं कारवाई दरम्यान बाहेर आलं आहे। आणि जे एक स्पेशल असा एक व्हायटल इन्स्टॉलेशन म्हणून एक गोष्ट होती, ते सुद्धा त्यांनी करण्याचं काम केलं आहे असं समजून येत आहे। मुंबई कुर्ला इथून वेगळ्या वेगळ्या लोकांना जे अटक करण्यात आली आहे, यात टोटल 8 लोक आहेत सध्या। पण जे महत्वाचं म्हणजे हे की ह्या सगळ्यांवरती जे आहे व्हायटल इन्स्टॉलेशन करण्याचं एक काम होतं। इतकंच नव्हे तर वेगळ्या वेगळ्या जागी हे रेकी करत होते, खास करून गरीबनगरच्या त्या परिसरात। आणि जे पोलीस दलांचे जे एक घटक किंवा जे एक ट्रूप होतं त्या सगळ्यांचे व्हिडिओ त्यांनी पाकिस्तानच्या हँडलर्सला पाठवलं असं समजून येत आहे। हे जे व्हायटल इन्स्टॉलेशन आहेत ते सगळे दिल्ली पोलिसांच्या हाती किंवा त्यांना समजून आलं आहे। खूप असे आर्म्स आणि एक्सप्लोजिव्ह होते ते सुद्धा आता या दहशतवाद्यांची आणखी कसून चौकशी केली जाईल। त्या चौकशीमधून आणखी काय हाती लागते पोलीस यंत्रणांच्या पाहावं लागणार आहे। धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।